आमचे प्रशांत ठरलेत मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. यस प्रशांत बॅटिंग आणि क्लास बॅटिंग मी तर म्हणेन, बट या बॅटिंग आणि त्याचवेळी मॅन ऑफ द मॅचचा किताब आपल्या समोर ऑन स्क्रीन आपण पाहतोय. यस मॅन ऑफ द मॅच आणि त्याचवेळी संघ विजयी होतोय. काय पूर्ण मॅच सांगशील तुझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने? आणि आमची टीम कमिटी यांनी खूप चांगला ही मॅच चांगल्या ऑर्गनाईज केल्यात. आणि मी हा मॅन ऑफ द मॅचचा माझं हे आहे तुम्ही डेडिकेट जितेश टेमेला करेन. जितेश या आपण मॅन ऑफ द मॅच आपल्याला डेडिकेट केली जात आहे. जितेश 1 बॉल 6. जितेशला या प्लीज. जितेश हे डेडिकेशन आहे त्यांच्याकडून. यस यस एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खेळाडू वृत्ती का असते आपल्याला कळाली आहे. जितेश 1 बॉल 3 ला षटकार मारून मॅच जिंकवली. काय भावना? भावना तर खूप आहेत, पण प्रशांताने विश्वास टाकला आणि पुढे पाठवलं त्यातच खूप मोठं आहे माझ्यासाठी. पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वेळ वाया न घालवता मी बोलतो समालोचन कक्षाकडे ज्या ठिकाणी आपल्यासोबत जोडले आहेत काका म्हात्रे. धन्यवाद. धन्यवाद. गुड्डा जाधव सरांचा आवाज आपण ऐकलत. खरं तर गुड्डा जाधव सर नगराध्यक्ष चषक 2018 सिंहदनची ती रजनी क्रिकेट स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये त्यांची माझी ओळख झाली आणि आज अनेक क्रिकेट स्पर्धा पण त्यांच्यासोबत करताना मला खूप आनंद होतोय. कारण नुकताच झालेली अर्थात म्हसळ्याची ती तिरंगा चषक या स्पर्धेमध्ये त्यांच्यासोबत समालोचन करण्याची संधी मिळाली होती. तर वळूया आपण मैदानाकडे. यावी पहिला चेंडू या षटकातला. सुंदर फटका. काय जबरदस्त कव्हर ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळेल. चेंडू गेला पॉइंट आणि कव्हर मधून चेंडू सीमा पार आला. खणखणीत चौकार. सुधीर बैकरच्या बॅटमधून एक चौकार आणि खातं उघडले वीरेंद्र सेहवाग यांची आठवण. दरम्यान अतिशय चांगला चेंडू आतमध्ये येणारे यॉर्कर पद्धतीचा आतमध्ये यष्टीचा वेध घेणाऱ्या चेंडूला या ठिकाणी सुधीर बैकरनी मात्र सन्मान दिला आणि या ठिकाणी मात्र कोणती धाव येत नाही. 2 चेंडू समाप्त झालेत. धावफलकात धावले 4. गोलंदाज आहे आदित्य. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर युवा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. ही स्पर्धा आपण पाहिलं तर गोरेगाव आणि त्याचबरोबर लोणारे या परिसरातील चांगल्या क्रिकेटपटूंना एक चांगली संधी मिळावी यासाठी आयोजकांनी केलेला एक अतिशय चांगला प्रयत्न. वळी आपण मैदानाकडे. पुढचा चेंडू यावी मात्र दांडी गोल डावी यष्टी उघडली गेली. फलंदाज बाद आणि इथे मिळाली एक चांगली सफलता. धन्यवाद डीजे. कोणत्या प्रकारची मीटिंग मध्ये घ्यायची नाही आहे. टीम मीटिंग हे सामना सुरू होण्यापूर्वी आपण घ्यायची. कोणत्या गोलंदाजाला आपण पहिलं षटक, दुसरं षटक, तिसरं षटक, चौथं षटक द्यायचं आहे ही विनंती आहे आयोजकांकडून. कारण वेळेचं बंधन. आज अंतिम दिवस आहे आणि ही भव्य क्रिकेट स्पर्धा तिचा बक्षीस वितरण समारंभ अगदी दिवसा उजेडी व्हावं अशी आयोजकांची इच्छा आहे. तर सहकार्य करा आयोजकांना. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर दांडी गोल झाली. फलंदाज या ठिकाणी सुधीर बैकरसी. 4 या धावसंख्येवर त्यांनी खातं उघडलं होतं. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग मार्कवर पुढच्या चेंडूसाठी. चेंडूला पाहिलं, चेंडूला सोडून दिलं. पंचांकडे तिरका कडायचा टाकला. हा चेंडू स्वैर असावा म्हणून पण पंचांनी दर्शवले. हा चेंडू अतिशय चांगला आहे. निर्धाव चेंडू सांगता झाली. तर नवीन फंडाच्या मैदानामध्ये येतोय सौरभ शिर्के. टीमचा ऐकॉन खेळाडू आहे. यानंतरची पुढची लढत आहे राधाकृष्ण चिंचवली विरुद्ध शौर्य वडघर. बी ग्रुप मधला हा सामना असेल. दोन्ही संघांकडे तयार राहायचं आहे नाणेफेसाठी. दरम्यान कट केला चेंडूला. लास्ट स्टेजला चेंडू आपण पाहिला. शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवला. तोपर्यंत एक धाव मात्र रोखू शकला नाही. 1 धावेचे योगदान. 5 धावा धावफलकावर. 5 धावा धावफलकावर. पहिले षटक पॉवर प्लेचं ज्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 शॉर्ट सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. एक आपण पाहतात लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफला शॉर्ट थर्डमॅन तुम्ही पाहताय. शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर आणि एक मिड ऑफ. युरोशना ऑफ साईडला 30 सर्कलमध्ये. ऑन साईडला पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक शॉर्ट अर्थात मिड विकेट
युवरोशना या विरुद्ध पुन्हा एकदा गोलंदाज आदित्य. पुढचा चेंडू यावी मात्र बॅटचा स्पर्श निश्चित झाला असेल, झेल मात्र सुटला. आणि इकडे मात्र आपण पाहिलं आमच्या बरेचशा मान्यवरांनी सांगितलं हात झिडकारले चा. या ठिकाणी पाहिलंय मला हे एवढं क्रिकेट भिनलंय आपल्या या रायगडवासियांच्या मनामध्ये. कारण 142 करोड भारतीय जेव्हा प्रेम करतात त्यामध्ये रायगडकर कुठे कमी नाहीत. कारण रायगडमध्ये अर्थात आपण बघा ऑक्टोबर ते मे पर्यंत इतक्या क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळतात. पनवेलचा खास मी उल्लेख करेन, पनवेल तालुक्यामध्ये ज्या क्रिकेट स्पर्धा होत्या इतक्या क्रिकेट स्पर्धा कधीही महाराष्ट्रात देखील आयोजित केल्या जात नाही. हे योगदान आहे रायगडकरांचं. आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे. रविवार म्हणलं तर अर्थातच 3.5 पीठं जी 51 शक्तिपीठं देवींची आहेत त्यातमधले 3.5 पीठं महाराष्ट्रात आहेत. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, त्याचबरोबर माहूरची रेणुका देवी आणि अर्धपीठ म्हणजे सप्तशृंगी देवी नाशिक वणीची देवी तिचा दिवस आणि त्यांचंच एक रूप म्हणजेच एकविरा देवी कार्लेची तिचा आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळतं. रविवार म्हटल्यानंतर देवींच्या ठिकाणी प्रचंड गर्दी तुम्हाला पाहायला मिळतं. वळूया आपण मैदानाकडे. धावपलका धावाल्यात 5. एका बाजूला भावेश, दुसऱ्या बाजूला सौरभ. ही जोडी मैदानामध्ये असताना क्षेत्रक्षमध्ये बदल केला जातोय. षटक क्रमांक हे पहिलं समाप्त झालं. तिथे धावा फक्त धावपल करायला त्या 5. एक फलंदाज मैदानातून परतला. नवीन गोलंदाज या ठिकाणी येतोय भूषण. भूषणने देखील कालच्या सत्राचा आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. कॅमेऱ्यांच्या माध्यमातून खूप चांगलं योगदान प्रत्येक आलेल्या पाहुण्यांचं या ठिकाणी क्षणचित्र जे आपण पाहायला मिळतं काल पाहिलं. दरम्यान यावी हा चेंडू आणि या चेंडूवर मात्र खाली राहिला चेंडू. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून जे क्षणचित्र आपल्याला पाहायला मिळाली ती निश्चित या मैदानामध्ये एक आणखी ओळख आमच्या अर्थात लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हे संपूर्ण आयोजकांचे अतिशय मोठं मेहनत ज्याला म्हणायला जाईल. कारण गेली 2 महिने त्यांनी केलेले प्रयत्न अथक प्रयत्न त्याला मिळणारी ही निश्चित चांगलं योगदान. दरम्यान यावी पुन्हा एकदा 5. चेंडू चांगला आहे यासाठीच केला होता 88 की शेवट गोड व्हावा. आणि नक्कीच प्रत्येक आयोजकांनी दिलेलं योगदान इथे तसे महत्त्वाचं आहे. आणि अशा प्रकारे ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. एक चांगलं कोणत्या प्रकारचं गालबोट न लागतं ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. कारण ही स्पर्धा आपली आहे. इथे कमी तिथे आम्ही तुम्हाला पाहायला मिळतात. हे खरं या गावाचं योगदान तुम्हाला पाहायला मिळतं. वळूया मैदानाकडे. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने छोट्या रामरी गोलंदाजी या विभूषण डावखरा गोलंदाज आहे, माफ करा. चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये 2 क्षेत्र चेंडूचा पाठलाग करतात. चेंडू थांबत नाहीये. चेंडू सीमा पार आला. एक संजीवनी चौकार, 4 धावा. सौरभ च्या बातमीतून आलेला हा चौकार पाहायला मिळाला. 5 वैयक्तिक त्याच्या धावसंख्या आहेत. पुढे चेंडू या बिंबाचा फिरकावलाय. लॉफ्टेड शॉट. सचिनजी तेंडुलकर आणि सुनीलजी गावस्करांच्या स्टाईलमध्ये मारलेला फटका येतोय. एक गगनभेदी गगनचुंबी षटकार, 6 धावा. 6 धावांचं योगदान इथे मिळालं. एकूण धावफलकात वाढ झाली. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. मैदानामध्ये धावा आल्या त्या 15 धावा. 15 धावांचं योगदान. काय जबरदस्त योगदान आपण पाहिलं. सौरभच्या बॅटमधून एक षटकार चौकाच्या मधून 11 धावांचं त्यांनी योगदान इथे दिलंय. शॉट थर्ड वन शॉट फायनल एक तैनात केला आहे. हा चेंडू मात्र आता पाहिलं थोडंसं मानसिक दडपण ज्या पद्धतीने षटकार आला लॉंगऑनमध्ये त्यानंतर मानसिक दडपण गोलंदाज पाहायला मिळालं. चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर. सोयीचा इशारा आला की आपल्याला लगेच मायकेल होल्डिंग अर्थात वेस्ट इंडिज संघाचे गोलंदाज यांची आठवण ज्याने कधीच चेंडू सोयर फेकला नाही. दरम्यान यावेळी मात्र लॉंगऑन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. 1 बाउन्स चेंडू त्यांना पाहायला मिळाला. चेंडूवर 1 धावेचं योगदान इथे मिळेल. 16 धावा धाबलकावर, माफ करा 17 धावा धाबलकावर. आणि मागचा चेंडू सोयर आपण पाहायला मिळाला होता. षटक क्रमांक दुसरं 4 षटकांची ही स्पर्धा आहे. तुम्हाला पाहायला मिळतं खेळाचं पहिलं सत्र जिथे नाणेफेक जिंकल्यानंतर मॅजिक मोमेंट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण पटकावलं आणि डिलाईट चिंचवली या संघाला प्रथम फलंदाजी आमंत्रित केलं. दोन्ही पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतात खूप चांगलं योगदान दिलंय. वळीया मैदानाकडे पुढचा चेंडू यावी हा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न केला. फटक्यामध्ये ताकद थोडीशी अपुरी ठरली. क्षेत्रशक्य येतो चेंडूवर. दुसऱ्या प्रयत्नात सुंदर झेल घेतला गेला. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणखीन एक धक्का. फलंदाज बाद.
भाविक चिखळी आपण पाहिलं तर या ठिकाणी अर्थात समाप्त झाली. 0 धावसंख्येवर तो परततोय. 2 फलंदाज गमावले. सुधीर बैकर बाद झाला 4 या धावसंख्येवर. त्यानंतर हा फलंदाज बाद झाला. सौरभ शिर्के मात्र खेळतो. एक षटकार एक चौकाराच्या माध्यमातून तब्बल त्याने 12 धावांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये 5 मिनिटांमध्ये षटक संपवायचं आहे. या आयोजकांकडून आपल्याला निर्णय येतोय. 2 षटकं इथे समाप्त झालीत आणि 2 षटकांच्या समाप्तीत धावफलकावर धावा आल्या त्या 17 धावा. 17 आणि खतरा असं म्हटलं जातं. इथे पाहतात हा चेंडूवर क्षेत्ररक्षक आहे झेलच्या खाली. इथे मात्र झेल आणि हा खतरा. आणखीन एक धक्का बसला तो इथे आपण पाहता तो डिलाईट चिंचोळी संघाला. तर नवीन फलंदाज या ठिकाणी सचिन येतोय. सचिन म्हटलं की क्रिकेटची मानदेवता सचिनजी रमेश तेंडुलकर ज्यांना डॉक्टर ही पदवी मिळाली, ज्यांनी वयाच्या 13 वर्षीय खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धेला सुरुवात केली आणि 101 शतकं ज्यांनी आपल्या नावावर निश्चित केली, ते अर्थातच महाराष्ट्र भूषण म्हणजे सचिनजी तेंडुलकर. या ठिकाणी सचिन हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक येतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न अयशस्वी केला. पण इथे मात्र आपण पाहिलं धावा मात्र रोखल्या त्या 3. एक धावीचं आणखीन एक योगदान इथे मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षण मॅजिक मुवमेंट संघाच्या क्षेत्ररक्षकांचं आपण पाहायला मिळालं. 1 धावीचं योगदान खातं उघडलं ते सचिनने आणि संघाची धावसंख्या धावफलकावर येऊन पोहोचली 18. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. मैदानामध्ये अतिशय चांगला चेंडू. पंचांच्या उजवीकडून ही गोलंदाजी करत असताना हा गोलंदाज जेव्हा चेंडू आपण पाहिलं तर उजयश्रीच्या जवळ पडला आणि चेंडू सरळ बाहेर निघाला. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाचुंडी सांगता पूर्णपणे क्षेत्ररक्षण विस्तारलेलं तुम्हाला पाहायला मिळते. लॉंग ऑन तैनात आहे. डीप मिड विकेट आहे. डीप स्क्वेअर लेग हे पाहू शकता. त्याचबरोबर डीप पॉईंट पाहत आहे. दरम्यान हा चेंडू या चेंडूवर देखील कोणती धावी नाही. काय गोलंदाजी करतोय तो गोलंदाज यावी रोशन कराडे, ज्याने पहिल्या चेंडूवर पहिली विकेट प्राप्त केली होती आणि त्यानंतर मात्र 3 चेंडू आपण पाहतात. या ठिकाणी 1 धाव आणि त्यानंतर दोन चेंडूवर कोणती धाव आली नाही. क्षेत्ररक्षण थोडंसं दूर घेतात. मिड ऑफचं क्षेत्र थोडंसं हटवलंय. दरम्यान पुढचं चेंडू यावी पहा. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क येत नाही. फक्त बॅट हवेतून फिरते. चेंडू येतोय आणि इथे निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळतात. आज आपण पाहिलं गेले 2 दिवस आपण पाहतात की गोरेगाव आणि त्याचबरोबर या परिसरातल्या खेळाडू आणि निश्चित एक चांगले योगदान या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांचं कर्तृत्व निश्चित मोठं आहे. त्यांनी संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न खेळाडू करताना पाहायला मिळाला. दरम्यान पाहिलं हा चेंडू यॉर्कर फलंदाजाला बुचकाट टाकणारा चेंडू त्या पाहायला मिळाला. फक्त बॅटच्या माध्यमातून चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि याचबरोबर हे षटक मात्र इथे समाप्त झालं. अतिशय सुंदर षटक या ठिकाणी. षटक जर आवडलं असेल तर निश्चित टाळ्यावाले रोशनने षटक टाकलं, ज्याने फक्त 1 धाव खर्च केली आणि 1 फलंदाज बाद करण्यात यशस्वी ठरला. इतका कंजूस गोलंदाज म्हणून आपल्याला पाहायला मिळतं रोशन. 3 षटकं समाप्त झालीत आणि 3 षटकामध्ये धावा धावफलकावर आल्या 6च्या सरासरी तब्बल 18. शेवटचे षटक आहे आणि शेवटचे षटक घेऊन गोलंदाज यावेळी येतोय अभय शिंदे. शेवटचे षटक घेऊन येतोय. 18 धावा आतापर्यंत धावफलकावर. पाहूया शेवटच्या षटकामध्ये या ठिकाणी आपण पाहतात प्रथम फलंदाजी करताना डिलाईट चिंचवली संघाचे फलंदाज कशा प्रकारचे योगदान देतात. तर समोर मात्र फलंदाज खेळणी तयार असेल तो एका बाजूला कैलास, दुसऱ्या बाजूला सचिन आणि अभय शिंदे गोलंदाज. शेवटचं षटक ज्याला मारधाडीचं षटक असं म्हणतात. युवा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. साधारणतः 18 ते 20 वर्षाच्या वयामध्ये हे क्रिकेट खेळतात. हे खरं तर योगदान आहे. आपण पाहतात मैदानाकडे. दरम्यान यावी डावखुरा गोलंदाज आहे. पहिला चेंडू इथे मात्र स्वयंचा इशारा येतोय. 1 धावीचे योगदान 19. चला राधाकृष्ण चिंचवली आणि शौर्य इलेव्हन वडघर या दोन्ही संघाच्या तर जय भवानी सोन्याची वाडी आणि राधाकृष्ण चिंचवली या दोन संघनायकांनी नाणेफेकसाठी तरी जायचं आहे. त्यासह हे पहिलं सत्र समाजवर नाणेफेक केली जाईल. दरम्यान मैदानाकडे
यावेळी मात्र चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवर येतोय, झेल इथे घेतला गेला आणि अशा प्रकारे फलंदाज मात्र या ठिकाणी मैदानातून बाहेर. जरा आयोजकांना विनंती आहे, शौर्य इलन वडगर आणि राधाकृष्ण चिंचवली या दोन संघामध्ये पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये वैभव. वैभव यावेळी नवीन फलंदाज येतात. धावा घ्यायला पाहिजेत, कारण 5 षटकाचा सामना म्हणला तर 60-65 4 षटकाचा सामना म्हणला की अर्थातच 60 ते 65 धावा देखील धावपराकडे येताना आपण पहिल्या सामन्यामध्ये देखील पाहिल्यात. तर म्हणजे धावा येणं आवश्यक आहे, पण चांगली गोलंदाजी. यावेळी चेंडू हवेतून खेळलाय, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवर येतोय, चेंडूची फेक इथे करेल गोलंदाजच्या दिशेने. तोपर्यंत मात्र इथे थोडंसं ओव्हरथ्रो. चला नाणेफेक झाली. राधाकृष्ण चिंचवडे आणि शौर्य इलन वडगर, शौर्य इलन वडगर संघाने नाणेफेक जिंकले. या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण पत्करले आणि राधाकृष्ण चिंचवली संघाला प्रथम फलंदाजी आमंत्रित केलंय. जाऊया मैदानाकडे. 2 धावांचं योगदान इथे मिळालं. धावफलकात थोडंसं वाढदिवस, धावण्यामध्ये थोडासा अडथळा गोलंदाज आपण पाहायला मिळतो. या ठिकाणी अर्थातच अभय शिंदे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. एकूण धावा धावफलकात आल्या त्या 21 हा खरं तर शुभांक असं म्हटलं जातं. दुर्वांच्या जोड्या आणि 21 दुर्वांच्या जोड्या आणि 21 मोदक आपण श्री गणपती बाप्पाला, आपल्या आया बहिणी या ठिकाणी गणपती बाप्पाला अर्पण करतात. हे योगदान आहे. दरम्यान यावेळी मात्र हा चेंडू हवेत आहे, स्क्वेअर लेग लॉंग लेग क्षेत्रामध्ये. नेमकं काय घडते पाहूया. झेल मात्र सुटतोय आणि चेंडूला अर्थातच आपण पाहायला अडवण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेच्या पलीकडे येतोय. हा चौकार. 4 धावा, 25 धावा धावफलकावर. वैभव यांनी आतापर्यंत एक चौकाच्या मध्ये 6 धावांचं योगदान दिलं. 25 धावा धावफलकार आल्या. खेळाचं पहिलं सत्र पाहत आहे. शेवटचं षटक. अभय शिंदे गोलंदाज पुन्हा एकदा वैभव यांच्यासाठी. दरम्यान यावेळी कट करण्याचा प्रयत्न, इथे मध्ये लेटकलचा वापर. यष्टी रक्षकाने हा सुरेख झेल घेतला. आणखीन एक धक्का. भिवंडी परिसरात जर गेलात तुम्ही तर भिवंडी देखील क्रिकेटचं माहेरघर असं म्हणलं तर आपल्या परिसरामध्ये भावेश पवार हे एक नाव ज्याने अखाती देशामध्ये जात अर्थात भारताचं नाव उज्ज्वल केलं. केतन म्हात्रे हे नाव तुम्हाला माहिती आहे, ज्याच्या नावावर तब्बल आपण जर पाहिलं तर 7 4 व्हीलर आणि त्याचबरोबर जवळपास 32 ते 33 माफ करा 36 मोटरसायकल या केतन म्हात्रे हा खेळाडू डोंबोलीचा या परिसराला पाहायला मिळाला. हे क्रिकेट आहे. या क्रिकेटमधून अशी अनेक मोठी नावं आपल्याला पाहायला मिळालेत जे मोठे योगदान देणारे खेळाडू पाहायला मिळाले. वळी आपण मैदानाकडे. नवीन फलंदाज सागर. आतापर्यंत आपण पहिले 5 फलंदाज गमावलेत. पुढचा चेंडू. यावेळी मात्र चेंडूच्या लाईनीपर्यंत नेता करण्याचा प्रयत्न आपण पाहायला मिळाला. हवेतून बॅट फिरली, यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसवला. निर्धाव चेंडू सांगता झाली. 25 धावा धावफलकार आहेत. अभय शिंदे शेवटचा चेंडू फेकण्यासाठी आपल्या बॉलिंग मार्फत चांगली गोलंदाजी त्यांनी केली. 2 विकेट त्यांनी प्राप्त केले आणि अर्थातच फक्त 6-7 धावा त्यांनी खर्च केल्या. वळूया शेवटच्या चेंडूवर काय घडणार. चौकार, षटकार, विकेट की निर्धाव. दरम्यान शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर मात्र या ठिकाणी आपण आता हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, कव्हर क्षेत्रामध्ये जाईल, चेंडूची फेकी इथे करतील आणि तोपर्यंत मात्र सहजगत्या 2 धावा इथे धावफलकावर नोंदवल्या. 1 रन शॉर्ट आहे, त्यामुळे 1च धाव इथे मिळेल. पहा पंचांचा निर्णय अतिशय चांगलं योग्य आपल्याला पाहायला मिळेल. 1 धावेचं फक्त योगदान मिळेल आणि खेळाचं पहिलं सत्र समाप्त होतोय. त्यावेळेला आपण पाहतात यावेळी प्रथम बदी करताना डिलाईट चिंचवली संघाने धावा धावफलकावर जमवल्या. त्या 5 गडी बाद 26 धावा धावफलकावर जमल्या. तर 27 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं आहे. छोटंसं लक्ष निश्चित म्हणता येईल, पण क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहायला मिळतं की
शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत कोणताही निर्णय क्रिकेटचे पंडित देखील व्यक्त करू शकतात. हे निर्णय आपण पाहिल्यात. अगदी एका चेंडूनी एका धावेने हरणारे संघ देखील आपण पाहिल्यात. अगदी जर आपण पाहिलं 4 षटकामध्ये 12-13 धावा, डोंबिवलीची जी स्पर्धा मी करत होतो 13 धावांची गरज असताना फक्त 9 धावा धावलकर निघाल्या आणि तो सामना पराभूत झाला. हे देखील योगदान क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. तर हरकत नाही. 1983चं विश्वचषकाची तुम्हाला आठवण करून देतो. कपिल देव निकन्स यांनी आपण पाहिलं होतं की 184 धावांचं लक्ष होतं ते वेस्ट इंडिज संघासमोर. 27 टू विन 27 धावांचं लक्ष आहे. तेव्हा मीटिंग घेतली आणि सांगितलं की हे देखील लक्ष आपण निश्चित वाचू शकतो आणि ते करून दाखवलं. ते कपिल देवने 137 धावामध्ये वेस्ट इंडिज संघाला आपण पराभूत केलं आणि पहिला विश्वचषक आपण जिंकला. हे योगदान पाहायला मिळतं. 27चं लक्ष. या स्पर्धेकडे थोडंसं आपण वळूया. प्रथम क्रमांक 55,000 भव्य चषक अर्थातच सन्माननीय नामदार भरतशेठजी गोगोळे साहेब कॅबिनेट मंत्री यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. 33,000 रुपये द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक श्री युवराजजी हरिभाऊ मुंडे सर तालुका अध्यक्ष माणगाव भाजपा आणि सौ सायलीताई प्रवीण अंधेरे आरोही एंटरप्राइज यांच्यामधून मिळाले. तृतीय क्रमांक 22,000 श्री दिनेशजी हरवंडेकर सर झिपत सदस्य शिवसेना आणि रवी टेंबे सर पंचायत समिती सदस्य शिवसेना यांच्यामधून मिळाले. 7,000 रुपये चौथ्या क्रमांकाचा पारितोषिक अमितजी कांबळे सर अमित गॅस एजन्सी आणि 5व्या क्रमांकाचा पारितोषिक श्री हविनाथजी गोरेगावकर युवा उद्योजक आणि श्री सुनीलजी खाडे सर युवा उद्योजक यांच्या माध्यमातून आणि 6व्या क्रमांकाचा पारितोषिक 7,000 कुमार पृथ्वीराज गायकवाड युवा उद्योजक यांच्या माध्यमातून मिळालेत. या सर्वांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. हे मैदान श्री हरिदादा अहिरे सरांच्या माध्यमातून आणि अध्यक्ष विनोदजी इंगोळे सरांच्या माध्यमातून मिळालेत. त्यांचं देखील हार्दिक आभार. चला फलंदाज पाठवा आणि अर्थात या स्पर्धेसाठी लागणारी टी शर्ट हे नरेदादा अहिरे साहेबांच्या माध्यमातून मिळाले. त्यांचं देखील हार्दिक आभार व्यक्त करूया. सर्व चषक साहिल आणि सोहम कॅटरर्स यांच्याकडून. बालाकीर चषक श्री शिवाजी इंगोळे सर नाथ ज्वेलर्स. उत्कृष्ट फलंदाज चषक आणि उत्कृष्ट गोलंदाज चषक शिवाजी इंगोळे नाथ ज्वेलर्स यांच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक चषक श्री तुषारजी शिर्के महाराष्ट्र पोलीस यांच्या माध्यमातून. प्रथम 3 विजेता संघ मालकांना वॉशिंग मशीन, पुढील 3 विजेता संघ मालकांना वॉटर प्युरिफायर. सामनावीर सूच श्री राजेंद्र रामचंद्र गवस्कर सर. चषक संतोषजी अनिल गवस्कर सर. डीजे व्यवस्था प्रवीण अंधेरे सर. फोटोग्राफी आणि रील्स सहकार्य अर्थात पिक्सेल प्रूफ ग्रुप स्टुडिओ. समाजोग व्यवस्था विजयजी भिकाजी होळकर सर. पंचांची व्यवस्था केतन गोरेगाव सर. या सर्वांचं खूप चांगलं योगदान पाहायला मिळालं. या स्पर्धेसाठी आवाज आमचा तुमच्यापर्यंत येतोय तो अर्थात डीजे प्रवीण अंधेरे नावा माणगाव यांच्या माध्यमातून आणि थेट प्रक्षेपण अर्थात या ठिकाणी मॅजिक मोमेंट स्पोर्ट्स लाईव्ह 182 देशामध्ये क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दिनेशजी चव्हाण लोणेरे 3 येस 1 मिनिटाच्या आत सामना सुरू करायचा आहे आणि मंडप सजावट या स्पर्धेची विलास डेकोरेटर गोरेगाव यांच्यावर मिळाला. तो जाऊया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. आपण पाहतात यात इथे लक्ष मात्र आहे 27 धावांचं. 4 षटकं अर्थात 24 चेंडू आणि 27 धावा. धावा आणि चेंडूमध्ये 3चं अंतर. चला 1 मिनिटात सामना सुरू करायचा आहे. पहिले षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतात सौरभ गोलसाठी येतात. पंचांच्या भूमिकेमध्ये विजय बाटुंगे सर पुणे. सुदीप अंबणे सर कल्याण. बाळा इकारे सर अर्थात कल्याण हे अर्थात पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. गुणलेखाच्या बाबतीमध्ये अर्थातच खूप चांगलं योगदान प्रत्येकाने दिलं आहे. ज्याच्यामध्ये चिंतन गोरेगावकर आणि रोहित सोळवटकर यांनी खूप चांगलं गुणलेखन. काल समालोचन कक्षामध्ये आपण पाहिलं होतं तर अर्थातच संजय शिंदे सर माणगाव यांचा आवाज तुम्ही ऐकलात. आज आपण पाहता गुड्डा जाधव मॅन फ्रॉम रोहा यांचा आवाज ऐकता आणि मी या स्पर्धेचा मराठी समाजक काका मात्रे अलिबाग रायगड. वळूया खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे. सलामी जोडी मैदानामध्ये येते अजित सिगवण आणि परेश सावंत आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज सौरभ. 27चं लक्ष. पंचांच्या डावीकडून पहिल्या षटकातला पहिला चेंडू. पहिला चेंडू यावेळी पात्र दिशा टप्पा अतिशय चांगला. फलंदाजांनी फक्त आपण पहिला बॅट हवेतून फिरवली. थोडंसं फ्रंट फूट आलं. बॅट चेंडू संपर्काला उरलेलं काम यष्टेशक पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळाली. शॉर्ट थर्डमॅन त्याचबरोबर आपण शॉर्ट पॉईंट शॉर्ट कव्हर आणि एक लॉंग ऑफ विरोचना ऑफ साईडला. 1 मिड ऑफ तैनात केले गेले. 5 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला आणि 4 क्षेत्ररक्षक ऑन साईडला ही विरोचना दरम्यान. यावेळी हलकंसं खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाईल आणि पंचांचा इशारा एक शानदार फटका. चौकार 4 धावा. स्वीपचा फटका जिथे झाडू मारलं असं म्हणलं जातं. हा झाडू मारले 4 धावांसाठी. अजित सिगवणी चौकाराने आपलं खातं उघडलं. आपल्या संघाचं योगदान दिलंय. या दरम्यान या चेंडूला भिरकावलंय
येतोय वाडिश लॉंगरला आलेला गगन भेदी, गगनचुंबी षटकार 6 धावा. अजित सिगवनला मला वाटतं सामना लवकर संपवायचा आहे, कारण एक चौकार स्वीपच्या माध्यमातून, त्यानंतर पुलच्या माध्यमातून षटकार. 10 धावा आतापर्यंत धावफलकावर. 17ची गरज आहे. यावेळी मात्र पाहिलं बैठक शॉट मात्र या ठिकाणी बरेच कमी खेळाडू खेळताना पाहायला मिळाले. सूर्यकुमार यादव याची आठवण आपल्याला लगेच होते भारतीय संघाच्या, ज्यांनी आगळं वेगळं क्रिकेट निश्चित पाहायला मिळालं. अभिषेक शर्मा देखील तिथे कोणी कमी नव्हता, पण 3 सामन्यामध्ये 0 धावसंख्येवर बाद झाला, त्यामुळे त्याचं करिअर थोडंसं धोक्यात आलं. दरम्यान जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी आपण मिड विकेटला या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, यष्टीचा वेध घेतला गेला. गोलंदाज हातामध्ये चेंडू येतोय, पट्टोपंट फलंदाज सुरक्षित 1 धावेने. 11 धावत आपलकर आल्यात. आज मला वाटतं भारत आणि झिम्बाब्वे यांच्यामध्ये सामना आपण सुपर 8, भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यामधला सामना आपण पाहणार आहोत. भारतीय संघाला आपण शुभेच्छा देऊया, कारण गेल्या 24-25 या 2 वर्षामध्ये भारतीय संघाचे पुरुष आणि त्याबरोबर महिला संघाने, त्याचबरोबर कुमार गटाने दिलेले योगदान फार महत्त्वाचं आपल्याला पाहायला मिळालं. कारण क्रिकेटमध्ये आपण पाहतात आता पहिल्या क्रमांक ते दुसऱ्या क्रमांकावर तिन्ही क्षेत्रामध्ये आपण पाहिलं, मग कसोटी क्रिकेट असू दे, 50 षटकांचा सामना असू दे किंवा 20 क्रिकेट असू दे, त्याच्यामध्ये भारतीय संघाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं. डावकर फंडात समोर आहे. यावी परेश चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र पाहतात अर्थात कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूवर 1 धावेचं योगदान इथे मिळालं. 1 धाव संघाला आणि संघाची धावसंख्या 12च्या घरामध्ये. दिनेशजी चव्हाण साहेबांकडून या ठिकाणी अजित सिगवन यांनी जर बैठक शॉट मारला, षटकार जर मारला, तर पारितोषिक 200 रुपयाचा पारितोषिक. असू दे, आपल्या गावची क्रिकेट स्पर्धा आहे, तर नक्कीच, कारण आपण अपेक्षा करतोय की गोरेगावचे या परिसरातले अनेक खेळाडूंना खरं तर रायगड प्रीमियर लीगमध्ये संधी मिळावी. आणि त्यानंतर ISPL ही जी टेनिस विश्वचषक एक मोठी क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. कारण दक्षिण रायगडचा विचार केला तर योगेश पेंडकर सारखा खेळाडू महाडचा जो बनला, एक खाऱ्या नावाने, स्वतः इंजिनियर आहे आणि अर्थातच आमचे गुणलेखक चिंतन गोरेगाव यांच्याच मधला इंजिनिअरिंग क्षेत्रामधला ज्यांनी क्रिकेट गाजवलंय, हे योगदान तुमच्या आमच्याच आयोजकांच्या माध्यमातून खरं तर संधी त्यांना मिळाली. जाऊया मैदानाकडे. 12 धावत आपल्याकडे डावखरा फंडात समोर आहे परेश सावंत, 1 धावसंख्येवर या ठिकाणी खेळतोय. दरम्यान पुढचा चेंडू यावी मात्र क्षेत्राच्या जवळून चेंडू मात्र इथे थांबणार नाही आहे, पण या ठिकाणी पाहतात आपण लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला खूप चांगलं क्षेत्र गेलं. इथे मात्र द्विधामनीचे दोन्ही फलंदाज ताळमेळ थोडंसं चुकत होतं, पण 2 धावा सहजगतीने पूर्ण केल्या. आम्ही असं नेहमी म्हणतो, संसारामध्ये पती आणि पत्नी यांचा ताळमेळ चांगला असला की संसाराचं राडगाडगं अतिशय वेगाने पुढे सरत असं म्हणतात. तसं क्रिकेटच्या खेळपट्टीवर 2 फलंदाजामध्ये ताळमेळ असावं लागतं. येस ऑर नो हे निश्चित आपल्याला झेल घेताना किंवा धावा काढताना तर पाहिलं 2 धावांचं योगदान मिळते ते परेश सावंतला. या बात आहे. आणखीन एक माहिती मिळते, योगेश पेंडकर जे आमचे गुणलेखक चिंतन गोरेगावकर यांच्या मावशीचा मुलगा आहे. शुभेच्छा निश्चित देणार आहोत. दरम्यान या ठिकाणी जाऊया. 1 बाउंड चेंडू सीमा पार, चौकार, 4 धावांचं योगदान मिळालं. त्याला चौकार, 4 धावांचं योगदान इथे मिळालं. धावफलकात पुन्हा एकदा वाढ झाली. पूर्व या मैदानाकडे यावेळी मात्र हुक करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे, झेल देखील सुटलं. दुष्काळ 13वा महिना ज्याला म्हणला जातं आणि चेंडू आपण जातोय तो अर्थात या ठिकाणी आपण पदार्थ फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि तोपर्यंत सहजगत्या धावांचं 2 धावांचं योगदान ते मिळालं आणि धावफलकावर येऊन पोहोचल्यात त्या तब्बल 20-15 चेंडू 7 धावांची गरज. सामना सोपा, सामना अतिशय सोपा झालाय. पुढचा चेंडू यावी मात्र बॅट चेंडूचा संपर्क इथे आला नाही. चेंडू आपण पाहता शॉर्ट टर्नला अडवलंय. पुन्हा एकदा ऐका, चिंतन गोरेकर आमचे गुणलेखक आहे ज्यांनी काल अर्धशतक नोंदवलं. त्यांच्या मावशीचा मुलगा माळचा योगेश पेंडकर, मजगाव या गावाचा, मुरुडमधल्या. कारण योगेश पेंडकर हा खरं तर मजगाव या गावाचा आहे,
पण नोकरीनिमित्त स्थायिक झाला तो अर्थात महाडमध्ये, आणि आज महाडचं नाव त्यांनी अर्थातच क्रिकेटच्या दुनियामध्ये घेऊन गेला. वळूया आपण मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. दरम्यान अतिशय चांगले 2 चेंडू इथे पाहिलं फलंदाजाला पूर्ण बांधून ठेवले. 20 धावा आतापर्यंत धावफलकावर, 7 धावांची गरज. षटक क्रमांक 2 सुधीर गोलंदाज आहे. परेश सावंत यावी परेशने चेंडूला उचलून फेकून दिलाय, परंतु फटका जरासा चुकला असं वाटतं, कारण आपण पाहतात लॉंग ऑन क्षेत्रामध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, त्यांनी कोणती चूक केली नाही आणि परेश सावंतला मात्र मैदान परतवलं. परंतु बाद होण्यापूर्वी परेशने तब्बल आपण पाहिलं तर 9 धावांचं योगदान एका चौकाराच्या मधून दिले. पहिला धक्का, पहिला फलंदाज बाद झालाय. 20 धावा धापलकर आल्यात. 7 धावांची गरज आहे. 3ऱ्या क्रमांकाचा नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज हा नेहमी एक आक्रमक आणि चांगला शांत वृत्तीचा खेळाडू असं ज्याला म्हणलं जातं. याचं चांगलं उदाहरण 1971 मध्ये अजितजी वाडेकर, दिलीपजी वेंगसरकर, त्यानंतर राहुल द्रविड यांसारखे खेळाडू आपण भारतीय संघाला मिळाले, ज्याने खऱ्या अर्थानं क्रिकेट गाजवलं. आणि कर म्हणलं का अर्थातच कोकणवासीय म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गाचे खेळाडू सुनीलजी गावस्कर असू दे, सचिनजी तेंडुलकर यांसारखे खेळाडू तुम्हाला पाहिलं. कर नावाचे आडनाव असणारे तुम्हाला पाहायला मिळालेत. चला, वेळेचं बंधन पाळायचं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय रोशन. 7 ची गरज आहे. 5 मिनिटांमध्ये सामना संपवायचा आहे. षटक संपवायचं आहे. तर रोशन कराडे नवीन फलंदाज मैदानात उजव्या हाताचा फलंदाज आहे. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावी. मात्र पुन्हा एकदा 5 धावा येत नाहीयेत. मगाशी आपण पाहिलं पहिल्या षटकात धावा आल्या, दुसऱ्या षटकाचा आपण विचार करतो. या ठिकाणी मात्र चांगली गोलंदाजी सुधीरच्या मधून पाहिली. 8 धावा त्यांनी खर्च केल्या. पहिल्या षटकात 12 धावा आल्या होत्या. 20 धावा धापल करायला, पण त्यानंतर आपणच पाहिलं तर धावांचा ओघ थोडासा थांबलेला पाहायला मिळतो. वैभव गोलंदाज आहे. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने या ठिकाणी ओघ थांबला होता, परंतु माझेच शब्द हवेत असताना चेंडू गेला वाईडिश लॉंग ऑनला आला. गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. दरम्यान यावेळी एका धावेची गरज असताना हा विजयी लक्ष्य सहजगत्या पूर्ण केलं गेलं. अर्थात या ठिकाणी आपण पाहता 27 लक्ष्य सहजगत्या पूर्ण केलं मॅजिक मोमेंट संघाने. या संघाचं हार्दिक अभिनंदन. डिलाईट चिंचोली संघाला शुभेच्छा देऊया आणि सामन्याचा सामनावीर अर्थात आपण जाऊया तो अर्थातच फलंदाज म्हणून ज्यांनी 21 धावांची ज्याने खेळी सलामीला केली ती अजित सिगवण. 2 षटकार 2 चौकाराच्या माध्यमातून खेळी सजवली तो अजित सिगवण ठरतोय सामन्याचा सामनावीर. तर त्याला विनंती आपण यायचंय अतिथी कक्षामध्ये. पुढच्या सामन्याकडे आपण काही क्षणात वळणार आहोत. रामचंद्रजी गवस्कर सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांच्या माने इथे सामनावीरचा मानकरी म्हणून पारितोषिक देऊन आपण सन्मानित करत आहोत. पुढच्या सामन्याकडे आपण काही क्षणात वळणार आहोत. तर रामचंद्रजी गवस्कर सर. सुंदर शूज आणि एक सुरेख चषक या ठिकाणी देऊन आपण तुम्हाला सन्मानित करत आहोत. रामचंद्रजी गवस्कर सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आहे पारितोषिक देऊन आपण त्याला सन्मानित करत आहोत. लाईनच्या माध्यमातून या ठिकाणी सेतोशाडी संघ उतरतोय. अर्थातच शौलेन वडगर आणि राधाकृष्ण चिंचोली या 2 संघात पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर 14 टाळ्या व्हायला पाहिजे. 21 ची खेळी 2 षटकार 2 चौकाराच्या माध्यमाने ही सजवली. त्याला सामन्याचं रामचंद्र गवस्कर सरांच्या शुभ हस्ते शूज आणि चषक देऊन आपण सन्मानित करत आहोत. माझ्यासोबत
दोन शब्द बोलण्यासाठी या ठिकाणी पाहूया तयार आहे. काय वाटतं या सामन्याबद्दल काय वाटतं? कारण इथे येताना आपण माईकवर जाईल, तुम्ही बॅट आणि चेंडूवर तर लढत देता, माईकवर पण लढत द्या ना. काय वाटतं या सामन्याबद्दल? मी धन्यवाद बोलतो आमच्या टीमला, आमच्या कॅप्टनला की मला पुढे गेले. लक्ष्य खूप छोटं होतं कारण 27 धावामध्ये विशेष काही नव्हत्या. पहिल्या षटकात धावा 10 आल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं ते एक अचानक थोडीशी धावगती मंदावली होती, पण त्यानंतर आपण पाहिलं डावखुरे फलंदाजी मारली, षटकार आणि ज्या गोष्टीमधून हा सामना जिंकलात. तर या स्पर्धेबद्दल काय सांगाल? मी बोलतो आमच्या बॉलरना सगळं देण्यात येईल, कारण की आमची बॉलिंग टाईट पडली म्हणून आम्ही तर अजित शिगवान बघा कसे बोलतायत. काल बोलत नव्हते, आज मात्र बोलायला लागलेत. हे योगदान आहे आमच्या गोरेगावच्या या खेळाडूंचं. जाऊया आपण पुढच्या सामन्याकडे लगेच वळूया. राधाकृष्ण चिंचवडे आणि शौर्यन वडगर या दोन संघावरती पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांची या ठिकाणी नाणेफेक जिंकले ते अर्थातच यावेळी शौर्य इलेवन वडगर संघाने प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि राधाकृष्ण चिंचवली संघाला प्रथम फलटी आमंत्रित केले. एक अतिशय गोड आवाज